आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प दांडियाचा 5वा दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभली। हिंदी सिने अभिनेत्री नशरत भरूचा तसेच मराठी बिग बॉस फेम पॅडी कांबळे व मराठी अभिनेते मिलिंद तास्ताने व अभिनेत्री अर्चना निर्मळे पवार तसेच व्याम ठक्कर व खुशी भानुशाली यांनी 5व्या दिवशी संकल्प प्रतिष्ठानला भेट देऊन देवीचे शुभ आशीर्वाद घेतले। नवरात्रीच्या 5व्या दिवशी प्रिया परीक्षित प्रभुदेसाई पितांबरी कंपनीच्या उद्योजिका यांना नवदुर्गा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले। रवींद्र प्रभुदेसाई यांनी रोवलेल्या या बीजाचं वटवृक्षात रूपांतर करण्याची जबाबदारी परीक्षित प्रभुदेसाई व त्यांच्या पत्नी प्रिया प्रभुदेसाई या करत आहेत। पितांबरीचा व्याप आज जगभरात पसरला आहे। पितांबरीची उत्पादने ही महिलांमध्ये विशेषतः लोकप्रिय आहेत। प्रियाजींनी पितांबरीमध्ये मिळालेली प्रत्येक जबाबदारी संधी म्हणून स्वीकारली व परीक्षितजींच्या मदतीने अजून उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला। महिला या पितांबरीच्या मुख्य ग्राहक असल्याने महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातील महिलांशी संपर्क साधून पितांबरीच्या उत्पादनाविषयी त्यांची मते जाणून घेत, महिलांच्या समस्या जाणून घेत त्यानुसार नवनवीन उत्पादनाची निर्मिती करण्यात प्रियाजींचा खूप मोठा वाटा आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। नवयुग मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाच्या 5व्या दिवशी उत्तर भारतीय बांधवांनी सहभागी होऊन एक विशेष सांगतिक कार्यक्रम सादर केला। या मंडळाने यंदा मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील महाकाल मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली असून भक्तांसाठी हे ठिकाण आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे। देवीच्या दर्शनासाठी येथे दररोज भाविक भक्तांची मोठी गर्दी होत आहे। नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसांमध्ये ठाण्यातील विविध समाजातील नागरिक देवीची आरती करण्यासाठी एकत्र येऊन देवीची आरती करतात। उत्तर भारतीय समाजाने देवीची विशेष आरती करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। या कार्यक्रमात या बांधवांनी भजनातून संस्कृतीचे दर्शन घडवले। नवयुग मित्रमंडळाचे संस्थापक तथा भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे तसेच प्रभाग क्रमांक 4च्या माजी नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहाताई आमरे व मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार व प्रमुख सल्लागार मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सादर होत आहे। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि त्याचा आनंद घेतला। आज नवरात्र उत्सवाचा 5वा दिवस आहे। आज आपली 5वी माळ आहे। आज इथे उत्तर भारतीय समाजातर्फे रामचरित्र त्यांचा म्हणजे देवीची जागर असतो, तो जागरचा कार्यक्रम आहे। ती बघा की आता आमचे उत्तर भारतीय बांधव इथे जमा झालेले आहेत, हळूहळू जमा होत आहेत आणि आता थोड्या हा कार्यक्रम सुरुवात होत आहे। त्याच्यामध्ये 9 समाजाची लोक आता आम्हाला आले, बाकीचे समाज आम्हाला कंटिन्यू फोन करतात की आम्हाला पण घ्या। आमच्याकडे टाइम आणि वेळ कमी असल्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच तो प्रयत्न करू। एका दिवशी 2 समाजाला बोलवणार, त्याचा आपला पंजाबी समाज असेल, सिंधी समाज असेल, गुजराती समाज आहे, आपलं महाराष्ट्रीयन कल्चर आहे, आपले उत्तर भारतीय लोक, आपले उत्तर भारतीय जे आपले उत्तर भारतीय आहेत, असे विविध समाजाची लोक आपल्याला जोडले गेलेली आहेत। सिंधी समाज, उद्या सिंधी समाज तुम्ही बघाल तर उद्या सिंधी समाज खूप मोठा, ते लोक म्हणजे खूप मोठ्या संख्येने येणार। बंगाली समाज बघाल, त्यांच्यामध्ये 3-4 ग्रुप आहेत, ते सातत्याने फोन करतात
आम्ही सर्वांना एकत्र मिळून आज हे घेऊन चाललेलो आणि देवीची भक्ती म्हणून आम्ही एकत्र झालो. आमचा हाच प्रयत्न असतो मंडळाचा की सर्व एकत्र जोडले जावेत आणि सर्व समाज एक दुसऱ्याचा घट्ट हात बांधून उभे राहावेत आणि देवीची भक्ती करावी आणि देवीकडे साखर घ्यावं की आमच्या देशातील कुठलेही असं जे दुर्घटना बोलतात ते येऊ नये, सुख समृद्धी आणि आनंदाला. माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला तू भासे ठाई ठाई तू भासे ठाई ठाई क्रीडा MCHI ने आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठान आयोजित रासरंग 2024 या उत्सवाच्या 5व्या दिवशी देखील नागरिकांनी अफाट गर्दी करत रासरंग 2024 या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे. क्रीडा MCHI ने 2017 मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठत असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानात हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7 वाजता मातेच्या आरतीने सुरू होतो. तर या रासरंग कार्यक्रमात बॉलिवूडमधील ढोलकिंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी ओबेरॉय, फिरोज लडका, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येतो. या ठिकाणी ज्येष्ठ व तरुण पिढी नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटत होते. यावेळी हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार तसेच महाराष्ट्र मित्राचे उपाध्यक्ष व आशर ग्रुपचे चेअरमन अजय आशर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी क्रीडा MCHI चे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रीडा MCHI चे ठाण्यातील सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक विकास रेपाळे व ठाणेकर तसेच मुंबईकर नागरिक, गरबा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Dosto, it is just a pleasure to have all of you here and dancing on the great rhythm of Hanif and Aslam. Hanif और असलम ने इस टाइम धूम मचा दी है थाना में. हनीफ और असलम अगर they've done a wonderful job. आप लोग सब लोग को मजा आ रहा है कि नहीं? आ रहा है तो जरा जोर से इनका तालियों की गड़गड़ाहट से कुछ कर दीजिए. थोड़ा शोर तो मचाइए. सब थके हुए हैं पता है, लेकिन they are really doing a wonderful job here and we are really proud of you, Hanif bhai, Aslam bhai. It is nice to have you here. मंगळवार दिनांक 1 रोजी पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नवजीवन चाळ भास्कर नगर येथील राहुल उमेश कुमार प्रजापती वय 27 याची कुणीतरी अज्ञात कारणातून हत्या केल्याची तक्रार कळवा पोलिसात 2 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाली होती. त्यानुसार कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहपोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव व सागर सांगवे तपास करीत असताना या गुन्ह्यातील साक्षीदार याने मृत राहुल याला 1 ऑक्टोबर रोजी रात्री 11:30च्या सुमारास पारसिक बोगदा येथे पाहिले होते.
त्यानुसार कळवा पोलीस पथकाने या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता मृत राहुल एका तरुणाबरोबर गेल्याचे दिसले. त्यानुसार संशयित आरोपी रमेश उर्फ श्यामलाल माळी वय 28 याला ताब्यात घेऊन कसोशीने चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्याचा संशय येऊन अधिक चौकशी केली असता मयत राहुल याच्याबरोबर काही दिवसापूर्वी वाद झाला होता. त्या वादातून ठोशा बुक्क्यांनी मारहाण करून गळ्यावर गुडघा ठेवून हाताने नाक तोंड दाबून जीवे मारल्याची त्याने कबुली दिली. कोणताही पुरावा नसताना कळवा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला अटक करून यशस्वी कामगिरी केली आहे. 2 तारखेला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. CR 1373/24 कलम 103 प्रमाणे मर्डरचा जो गुन्हा आहे तो आम्ही दाखल केलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये जो मयत आहे इसम त्याचं नाव होतं राहुल प्रजापती. त्याचे वडील उमेश प्रजापती यांनी आमच्याकडे तक्रार दिली. त्यांनी संशय व्यक्त केला. त्यामुळे आम्हालाही ते अनैसर्गिक वाटत होतं. त्यामुळे आम्ही सदरचा गुन्हा हा दाखल करून त्याचा तपास मी स्वतःकडे घेतला आणि वरिष्ठांना त्याची माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. त्याच्यामध्ये आम्हाला बरेच म्हणजे त्याचे नातेवाईक होते त्यांना आम्ही तपासलं. त्याच्यानंतर मी त्याचा भाऊ आहे तो नातेवाईक आणि इतर नातेवाईक, त्याच्यानंतर त्याचे जे मित्र होते त्या मित्रांना आम्ही तपासलं. त्याच्यानंतर त्याचे ज्यांच्याशी कुणाचे काय होते वाद झाले होते का त्याची आम्ही माहिती काढली. त्यांच्याशी आम्ही तपास केला. सर्वांची आमची जी टीम आहे आमच्या टीममध्ये आम्ही API दत्तात्रय यादव, तसेच PSI सांगवे, API धोंडे आणि त्यांची जी टीम आहे त्याच्यामध्ये आमचे हजारे आहेत, बांडे आहेत, सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे आमचे माडिक आहेत आणि इतर आमचे जे अंमलदार आहेत या सर्वांनी अतिशय 3-4 दिवस परिश्रम करून त्यांचा जो मूळ म्हणजे सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही क्लिप मिळाली होती आणि त्या क्लिपच्या आधारे आम्ही आरोपीची माहिती काढली आणि त्याच्यानंतर आरोपीविषयी माहिती काढल्यावर आरोपीला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा आरोपीने आम्हाला सर्व म्हणजे वेगवेगळ्या अँगलने आम्ही त्याच्याकडे तपास केला होते. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला माननीय कोर्टामध्ये हजर केलं असतं. 10 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्याला मारण्याबाबतचं जे मूळ कारण जे आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत. त्याच्यानंतर आरोपीने मैताचे जे मोबाईल आहे, चप्पल आहे याची काय विल्हेवाट लावली त्याचाही आम्ही तपास करत आहोत आणि बहुतेक आम्हाला आज उद्याच्या त्याच्या तपासामध्ये त्या सर्व गोष्टी यशस्वीरित्या मिळून जातील आणि गुन्ह्याचं मूळ साध्य होईल असं आम्हाला वाटतं. तर प्राथमिक स्वरूपात काय माहिती मिळाली नाही, हे काम मारलं त्यांनी? प्राथमिक स्वरूपामध्ये माहिती त्यांनी का मारली अजून म्हणजे त्याचं म्हणणं होतं की रागाच्या भरामध्ये माझ्याकडनं झालेलं आहे. तिथे तो शिवीगाळ करत होता, यालाही शिवीगाळ करत होता, इतर लोकांना शिवीगाळ करत होता. तो नक्की कोणाला शिवीगाळ करत होता त्याचं मागचं काय ते आम्हाला माहिती नाही. परंतु तो शिवीगाळ करत असताना त्याला त्यांनी ढकलला आणि तो पडला. नंतर मग त्याच्या रक्त वगैरे येत होतं. त्याच्यावरती काही येईल म्हणून त्यांनी परत त्याला तोंडावरती हे ठेवून डोपराने वगैरे त्याच्या नरडीवरती वगैरे मारलं असं जोरात असं त्याचं म्हणणं आहे. त्याला पायाला जखमा सुद्धा झालेल्या आहेत आरोपीला. त्याची आज आम्ही मेडिकल केलेली आहे आणि त्याच्या हाताला वगैरे सुद्धा मार वगैरे आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता तपास करीत आहोत. आरोपीचं काय बॅकग्राऊंड आहे का क्रिमिनल वगैरे? नाही, आरोपीचा काहीच बॅकग्राऊंड नाही आतापर्यंत आम्ही चेक केलं, परंतु त्याचा काय बॅकग्राऊंड नाहीये आणि ती सुद्धा माहिती आम्ही आता काढत आहोत की नक्की का मारलं तर त्याच्यातूनच ते माहिती पडेल. पैशाच्या देवाणघेवाण काही हे हत्या झालेली आहे का? मोबाईल वगैरे भेटत नसल्यामुळे त्याचा काय मोबाईल त्याचा आहे तो महागडा आहे. कदाचित त्याच्याकडनं ती माहिती काढतो आम्ही. तो महागडा मोबाईलसाठी जर नाही केलं त्याने किंवा इतर काय कोणाला फसवण्यासाठी केले का याची माहिती आम्ही काढतोय. तुझं माहिती समजचं काय आहे बॅकग्राऊंड काय? तो माहिती समज हा डीमार्टमध्ये कामाला होता. तर 4 महिन्यापासून तो चांगला उच्च शिक्षित आहे तो आणि त्याचा भाऊ सुद्धा शिक्षित आहे उच्च. ते डीमार्टमध्ये त्यांनी ती नोकरी सोडलेली होती आणि ते नोकरी सुटल्यापासून तो दारू वगैरे जास्त पित होता, कुणाशी भांडणं करत होता. मला वाटतं त्याच्या भावाच्या लहान मुलीला पण त्यांनी मारलं होतं. त्याची पण ती गिल्टी फील म्हणून त्यांनी जाऊन त्याच्या घरी माफी वगैरे मागितली होती आदल्या दिवशी. तेही त्याच्या भावाने सांगितलं. आम्हाला तिथूनही त्याचाही संशय वाटायला लागला की तिला मारलं का काय, काहीतरी दुसरा काही विचित्र प्रकार केलाय का त्याने तिच्याशी, म्हणून त्या रागाच्या भरामध्ये हा काय कृत्य झालंय का असंही आम्ही तपास केला, पण तो तसं काही मिळून आलं नाही. महायुती सरकारचा निर्णय, बारी, तेली, खाटीक, लोणारी समाजाला न्याय, जैन धर्मीयांसाठी स्वतंत्र महामंडळ, बौद्ध शैक्षणिक संस्थांना 10 लाखांचं अनुदान. राज्यातील जैन, बौद्ध, बारी, तेली, हिंदू, खाटीक, लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने निर्णय घेतलाय. यानुसार जैन धर्मीयांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. बारी, तेली,
हिंदू खाटीक लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना 10 लाखांपर्यंत अनुदान योजनेला महायुती सरकारने मंजुरी दिली आहे. महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे.